गाडी अडवण्यात आली, त्यांना गाडीतनं बाहेर उतरवण्यात आलं, त्यांना कुठलं ते स्मशान होतं तिथे नेण्यात आलं आणि त्यांना सांगितलं आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे तर तुम्ही बोला. परंतु बोलून चर्चेने प्रश्न सुटतात हे त्यांना माहिती नाही, म्हणून त्यांनी मोठ्या मोठ्या रॉकेलच्या बाटल्या असतात तशा 3-4 बाटल्या काळी शाई आणली आणि त्यांच्या अंगावर ओतलं. म्हणजे हे किती भ्याड लोक आहेत. एकटा माणूस गाठून जर तुम्ही अशा प्रकारे करत असाल तर तुम्ही वारकरी नाही, कुठलेही वारकऱ्यांचे संस्कार तुमच्यावरती नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे निर्ढावलेले लोक आहेत. ह्यांनी 15-20 जणांनी हल्ला केला आहे. आज विकास लवांडे तिथे बसलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं या सगळ्यांना अटक झाली पाहिजे, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. मला मुख्यमंत्र्यांना प्रश्न करायचा आहे की खुलेआम अशा प्रकारे जर हल्ले होत असतील तर त्यांच्यावरती तुम्ही काही कारवाई करणार आहात की नाही. आत्ता मी तुमच्या माध्यमातून बघितलं, नुसती शाई नाही त्यांनी टाकली तर त्यांनी पिस्तूलचा धाकसुद्धा दाखवलेला आहे. म्हणजे हे काय गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत. तुम्ही स्वतःला वारकरी म्हणवता. आज तुमच्या कृत्यातनं हे दिसून आलं की तुम्ही वारकरी नाही आहात, तुम्ही मारेकरी आहात. तुम्ही सर्वसामान्य माणसावरती हल्ले करतात. तुमचं खरं रूप जर लोकांसमोर जगासमोर आणलं तर तुम्ही वाटेल ते बोलतात. आज ते मंत्री कोण आहेत, नितेश राणे, त्यांनी काय सांगितलं म्हणे की त्या कृतीचं समर्थन केलं. मला मुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे की ज्या संविधानाची शपथ घेऊन मंत्रिपदाचं ग्रहण केलं जातं त्या मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तीला असा सर्व धर्म समभाव मानलाच पाहिजे. कोणावरती अटॅक करा, काय केलं ती कृती चांगली केलेली आहे असं बोलण्याचा अधिकार नाही आहे. आणि नितेश राणे जे आहेत त्यांनी आत्तापर्यंत अनेक त्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या. हिरवे साप काय म्हणतात, हे काय म्हणजे ह्या देशात सर्व धर्म समभाव आहे. ह्या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन सगळेजण एका धर्माने गुण्या गोविंदाने राहत असताना तुम्ही जर धर्माच्या नावाने फूट पाडत असाल आणि तुम्ही सांगत असाल की मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला मंत्री आहे तर आधी मंत्रिपदावरून खाली हो आणि मग बोल काय बोलायचं ते. एक कार्यकर्ता म्हणून बोल. पण मंत्र्याला असा अधिकार नाही आहे की जातीमध्ये धर्मामध्ये विष पेरायचं. हे ह्या देशामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही. तुम्ही जर वारकऱ्यांच्या वेशामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करत असाल तर तो द्वेष आम्ही सहन करणार नाही. आज विलास लवांडेंवर तुम्ही हल्ला केलेला आहे. तुम्हाला जर असं वाटतं, आणि तो कोण, तो भोसले, तो शरद पवारांचं नाव घेऊन बोलतो, त्याला शरम वाटते? त्याचं वय काय, शरद पवार साहेबांचं वय काय, आणि अशा प्रकारे बोलायचं? ही संस्कृती आहे तुमची. आणि तुम्ही स्वतःला काय म्हणतात ते, स्वतःला तुम्ही संत म्हणतात, महंत म्हणतात, आचार्य म्हणतात. अहो आचार्य कोणाला म्हणायचं? तुमच्यासारख्या मवाल्यांना, तुमच्यासारख्या गुंडांना म्हणायचं? तुमच्यासारख्या मारकऱ्यांना म्हणायचं? मला आठवतं भीमा कोरेगावला जे मागे मारहाण केली होती, दलित आमच्या बांधवांच्या गाड्या जाळून टाकल्या होत्या, त्यावेळी सुद्धा ज्या मारकरी होते त्यांच्यावरती FIR झाला होता, पण आजतागयत त्यांना अटक झालेली नाही. आणि हे महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारे वाढत असेल, तुम्ही जर एकमेकांवर हल्ले करत असाल आणि या हल्ल्यांचं जर समर्थन मुख्यमंत्री आणि गृह खातं करत असेल तर ते कदापि आम्ही सहन करणार नाही. त्यांनी त्यांच्यावर अटॅक केला त्यावेळेस त्यांनी शूट केलेलं आहे, सगळं कॅमेरे लावलेले आहेत. म्हणजे इतके निर्ढावले आहेत तुम्हाला की गृह खातं आम्हाला वाचवेल, आम्ही सत्तेवर आहोत, आम्हाला कोणीच काही करू शकत नाही. अशा प्रकारे भ्रमामध्ये कोणीही राहू नका. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. आज तुम्ही सत्तेवर असाल, देशात असाल, सगळीकडे असाल, तुम्हाला असं वाटलं आम्ही आता सत्तेत बसलो, आम्हाला वाटेल ते करू, आम्ही मनमानी चालेल. पण महाराष्ट्रातला संत परंपरा मानणारा जो भाविक लोक आहे, जो खरा हिंदू आहे, जो आमच्यासारखा खरा हिंदू आहे,